नमस्कार, मी मंदार चव्हाण माझ्या नवीन एका व्हिडिओचं पुन्हा स्वागत करतोय। तर आता माका जाऊचा असा आमच्या मंदिरात श्री क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिर होडावरा। तर आमच्या मंदिरात जाऊचा असा। तर आता नवरात्रीचे दिवस सुरू असत आणि आज शेवटचा दिवस असा। तर आजचो कलर असा जांभळो आणि आमच्या मंदिरात 9 दिवस कार्यक्रम सुरू होते आणि आजचे कार्यक्रम मी तुमका सांगते आज काय काय असते कार्यक्रम। तर सगळ्यात पहिला कार्यक्रम असत तर संध्याकाळी 6 वाजता भजन असा। त्याच्यानंतर 7 वाजता नैकरवाडी दांडिया ग्रुप होडावड्याची असा दांडिया ती। त्याच्यानंतर 7:30 वाजता तळवडा दांडिया ग्रुप असा आणि त्याच्यानंतर रात्री 8 वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ मापनाचा असा नाटक असता। तर काय सगळा काय टायमिंग दिलं तर टायमिंगप्रमाणे सुरू व्हायचं नाही, उशीर जातो थोडंसं। आणि रात्री 11 वाजता रास गरबा म्हणजे शेवटचं गरबा असा। ते गावातले सगळेजण तेले गरबा खेळतले आणि त्याच्यानंतर 12 वाजता भजन असा आणि आरती असत। मग संपला। या इतक्या काय 7च्या दिवसात मी तुम्हाला सगळं काय दाखवतलंय, बाहेर जितक्या वेळ तितक्या दाखवतलंय। चला व्हिडिओ चालू करूया। जर कोण चॅनलवर नवीन इलात असाल तर आता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला व्हिडिओ चालू करूया। तर डायरेक्ट मंदिरात जाऊन भेटूया, बघूया काय चालू असं आता। दशावतारांची आरती।
तर आपल्या मंदिरात उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सर विशाल परब यांची पत्नी आपल्या मंदिरात दर्शन घेताना, तिचे नाव वेदिका विशाल परब ही आपल्या मंदिरात दर्शन घेताना, मॅडम तुम्ही आमच्या गावात आलात, खूप चांगलं वाटलं सगळ्यांना. तुम्ही म्हणजे ती रिक्षा कित्याक लायली, तर आज रिक्षावाल्यांचा दिवस असा 9 म्हणान. पैसे कशाला पाहिजे पैसे? आणि कुठे जाऊ द्यायचं का? मला जाऊ द्या, मी काही नाही केलं, प्लीज मला इथून जाऊ द्या ना, मी तुमच्या पाया पडते, हात जोडते, मला जाऊ द्या इथून. नाही, अजून किती दिवस पाया पडायचे सांग ना. अरे चाललंय काय आपल्या देशात? दिने रात्री लवकर घरी जायचं, बाहेर जाताना फुल कपडे घालायचे, तिच्या बाहेर जाण्यावर बंधन, कपडे घालण्यावर बंधन. रस्त्याने एकटंच जाताना तिने सतत कोणाशी तरी फोनवर बोलते असं दाखवायचं, कॅबचं लोकेशन प्रत्येक वेळेस घरी पाठवायचं. का तर या सुशिक्षित नालायक घाणेरड्या विचारांच्या नीच नराधामांसाठी. कारण ती स्त्रियांकडे घाणेरड्या नजरेने बघतात. स्त्रिया तर त्यांच्या पण घरातच, पण विचारांची नीच साखळी गाठलेल्या नराधामांना जोपर्यंत चौकात काढत नाही ना, तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाही. निर्भया 1, निर्भया 2, निर्भया 3. अरे काय मुलींवर होणारे अत्याचार बघत फक्त मेणबत्त्याच लावायचे का आपण? अरे भारत मातेचा आपला देश, आई भवानीचा, जिजाऊंचा, राणी लक्ष्मीबाईंचा, सावित्रींचा हा देश, आणि देशातच महिला सुरक्षित नाही. प्रत्येक वेळेस कोणी मदतीला येईल असं नाही. त्यामुळे तुम्हा सर्व स्त्रियांना आई भवानीचं रूप घ्यायची गरज आलेली. ही वस्तू तुझ्याकडे ठेव. ही वागणं तुझ्याकडे ठेव. आणि कोणीही तुला छेडायचा प्रयत्न केला, तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघायचा प्रयत्न केला, तर कथळा पळून काढ बाहेर त्याचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथला प्रत्येक
योग्य ते 6% दांडिया घुरवला अतिशय सुरेख असं सादरीकरण त्याच्यासाठी सागर हुडा तळावडे दांडिया ग्रुप
अरे राजन, हमने अनेक उपाय किए कि प्रहलाद का वध कर दें, किंतु न जाने कौन सी अज्ञात शक्ति इसकी रक्षा करती है। हमने इसे आग में जलाया, पहाड़ से गिराया, किंतु हे राजन, हम इसका कुछ न बिगाड़ सके। हम बहुत लज्जित हैं। मूर्ख, तू बहुत उद्दंड हो गया है। तूने मेरी अनंत शक्ति को चुनौती दी है। मैं अभी तुझे यमपुरी पहुंचाता हूं। अब मैं तेरा काल बनकर तुझे धूल में मिलाता हूं। यदि शक्ति है तेरे भगवान में तो बोल उससे, बचा ले अपने आप को, बचा ले अपने आप को। तुझे ब्रह्मा का वरदान था कि तू किसी ब्रह्मा की सृष्टि से नहीं मरेगा। तो भगवान नरसिंह ब्रह्मा की सृष्टि में नहीं है। ये न नर है, न पशु, न सुर है, न दैत्य। इस समय न दिन है न रात, संध्या वेला है। तुझे अस्त्र से मारा जा रहा है, न शस्त्र से। तुझे नरसिंह भगवान अपने नखों से मार रहे हैं।
माझी सुद्धा प्राणावृत्ती समान आणि म्हणूनच जर का माझ्या मनाला वाटलं असेल मी माझं सर्वच वेळ का दासवीच्या त्याने वाहिलेले तर त्या दासवीची माझे राजकर्त्या आपण विसरत आहात या नर्मदेचा स्वयंवर मांडला गेला आणि या स्वयंवरासाठी पण देखील ठेवला गेला. जो कोणी शूरवीर पुरुष असेल जो गुल बकावलीचं पुष्प माझ्या पितृदेवतेपर्यंत देईल